कोरपणा तालुक्यातील वर्धा नदीच्या किनारी असलेल्या भोयगाव जवळ शेती आणि जंगल परिसरात 25,000 वर्षादरम्यानच्या मध्यपाषाण युगातील आदिमानवांची अवजारे येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी नुकतीच शोधली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी अवजारे मिळाली असली तरी या परिसरात प्रथमच अशा प्रकारची घ्याशमुगीन अवजारे मिळाली आहेत, अशी माहिती त्यांनी नुकतेच प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. भोयगाव येथे आढळलेली ही अवजारे आर्कियन काळातील रूपांतरित खडकांपासून बनवलेली असून त्यात अर्धमौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर, ॲगेट, क्वार्ट्ज या खंडकांचा समावेश आहे. विदर्भ आणि विशेषतः चंद्रपूर जिल्हा हा पाषाण युगात विशेषतः हिमयुगात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश होता. हे अनेक ठिकाणी आढळलेल्या अवजारावरून लक्षात येते. भोयगाव जवळील अवजारात पूर्व पाषाण युगात वापरात असलेली खूप मोठ्या आकाराचे अवजारे नाहीत तर लहान आकाराची हार्थ कुऱ्हाड आणि ब्लेड्स जास्त प्रमाणात आढळतात असल्याचे प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. चंद्रपूर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय संपन्न असा जिल्हा मानला जातो. कारणही आहे, कारण या जिल्ह्यामध्ये 20 कोटी वर्षापासून तर 6 कोटी वर्षापर्यंतची जीवाश्म आढळतात. डायनासोरची जीवाश्म 6 कोटी वर्षाची आपल्याला आढळतात. 2 लाख ते 25,000 वर्षापर्यंत आणि पुढे 5 वर्षापर्यंतची पाषाणयुगीन अवजारं आपल्याला आढळतात. आणि वेगवेगळ्या राजांच्या काळातील इसवी सन पूर्व ते अगदी अलीकडल्या काळापर्यंतची ऐतिहासिक स्थळं आपल्याला, राजवाडे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात. आता कोरपणा तालुक्यातील भोयगाव जवळ हे एक पाषाणयुगीन स्थळ आहे की जे मध्ययुगीन काळातलं आहे. पाषाण युगातल्या त्याला आपण मेसोलिथिक काळ असं म्हणतो. या काळातील आहे. अगदी नदीला लागून असलेल्या शेती आणि जंगल परिसरामध्ये अशी शेकडो अवजारं या ठिकाणी आहेत. त्यापैकी महत्त्वाची चांगली अवजारं याच्यातून मी शोधून काढलेली आहेत. ही जी पाषाणयुगीन ही जी मंडळी होती, ज्याला आपण आदी मानव म्हणतो किंवा आदिवासी म्हणतो, ही अशाच ठिकाणी जिथे चांगला खडक मिळतो, जिथे चांगलं त्यांना अन्न मिळते, अशा ठिकाणी ते राहायचे वस्ती करून आणि मग पुढे भटकंती करत ते दुसऱ्या ठिकाणी जात असे. पुढल्या काळामध्ये मग ही 5,000 वर्षाच्या नंतरच्या काळामध्ये मात्र ही मंडळी स्थायिक झाली आणि झोपड्या बांधून गाव करून ती राहू लागली. आज आपण जी सर्व मंडळी, आदिवासी बहुजन समाजाची मंडळी आज जी आहे ती खरं तर यांचे वंशज आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु अशा प्रकारच्या ज्या पाषाणयुगीन जे साईट्स आहेत, स्थळं आहेत, ती आता हळूहळू नष्ट व्हायला लागलेली आहे. चंद्रपूर जवळची पापामिया साईट अशीच नष्ट झालेली आहे दवाखान्यामुळे. दाताळ्याजवळची साईट तिथल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमुळे नष्ट झाली आहे. आणि अशी अनेक ठिकाणच्या ज्या अशा ऐतिहासिक ज्या महत्त्वाच्या जागा आहेत त्या